झाला असता तर आज ही घटना टाळता आली असती, नक्कीच टाळता आली असती. ज्यावेळेस छोटीशी आग लागली त्यावेळेस खरं तर अभिनंदन की त्या परिचारिकेचं की ती बिचारी एवढे 6 बालकांना तरी वाचवू शकली, नाहीतर 9 बालकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला असता. जे व्हेंटिलेटर होते ते व्हेंटिलेटरचा पुरवठा तो सेंट्रलाइज झालेला होता. म्हणजे सेंट्रलाइज म्हणजे प्रशासनाकडून किंवा मंत्रालयाकडून झालेला होता असं बोलले जात आहे. आणि 2022चं जे व्हेंटिलेटर फुटलं होतं ते सुद्धा त्याच कंपनीचं तेव्हा तिथूनच झालेलं होतं. आणि आता ही जे 9 जे व्हेंटिलेटर आहे म्हणजे पूर्ण राज्यामध्ये त्या कंपनीचे ते सेंट्रलाइज पुरवले जातात असं सांगतात. नाही, आता मी पत्र आज लिहून मंत्र्यांशी बोलून या कंपनीचे जेवढे व्हेंटिलेटर आहेत ते सगळे बाजूला करा, हे व्हेंटिलेटर जप्त करू आणि जप्त करा, बाजूला करा, काढून टाका आणि त्याची टेस्टिंग करा आणि त्या सर्व व्हेंटिलेटरची तपासणी करा, यातला दोष शोधा. एक दुसरा, हाफकिनने जर हे पुरवठा केला असेल तर हाफकिनच्या अधिकाऱ्यावर सुद्धा दोषी धरून कारवाई करा, ही सुद्धा मागणी माझी असणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात फायर फायटर बसवले गेले, त्याचं संपूर्ण बिल सुद्धा देण्यात आलं, परंतु आताही कार्यान्वित नाही. त्यावर काय असं आहे, हे 2 डिपार्टमेंट, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आणि फायर फाईट, हे फायर डिपार्टमेंट, हे दोघेही भगवान भरोसे आहेत. यांच्यावर कोणाचाच कंट्रोल नाही. हे आपल्या मनाने कोण आता बघा काय इस्टिमेट करतात, काय करतात ते इलेक्ट्रिक डिपार्टमेंट, कुठल्या दर्जाचं काम होतंय, दर फार वाढवून मिळत जातात, इस्टिमेट वाढवला जातो. आणि ह्याच डिपार्टमेंटमध्ये पुन्हा जर अशी बुलढाण्यामध्ये घटना आहे, एवढं सगळं बसवलंय, पैसे खर्च केले, बिल दिला आणि तिकडे ते कार्यान्वितच नाही, हे तर सिरियस आहे. म्हणजे तुम्ही हे डिपार्टमेंट, आरोग्य विभाग या संदर्भात काही गंभीर आहे की नाही हा खरा प्रश्न निर्माण होतो. आरोग्य मंत्र्यांनी म्हटलं की याची सदस्य 10 जणांची सदस्य समिती तयार करणार, पण त्याच्यामध्ये किती पारदर्शकता असणार? डॉक्टरच ते आहे, आयुक्तही त्यांचेच आहे, मंत्री त्यांचेच आहे, पारदर्शक कशी राहणार? नाही, मागचाच अहवाल अजून आलेला नाही. आता पुढे मागच्या घटनेचा 22 मध्ये झालेल्या घटनेचा काय कुठे गेलाय, काय समिती नेमली, काय झालं सांगितलं आम्ही महिन्याभरामध्ये करू. आज किती 4 वर्ष होत आहेत आणि पुन्हा आता तेच म्हणतायत की इतक्या लोकांची समिती. आता 3 समित्या मुख्यमंत्र्यांनी वेगळी नेमली, कलेक्टरनी वेगळी नेमली, आरोग्य विभागाने वेगळी नेमली. म्हणजे ही पळवाटा शोधण्याचं काम आहे. जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी असं यांना वाटत नाही, तर आपल्या लोकांना वाचवण्यासाठी हे चौकशीचा फार्स आहे एवढंच या ठिकाणी दिसते आहे. पण आम्ही याचा पिछा सोडणार नाही. मागच्या वेळीची घटना झाली, आत्ताची घटनेनंतर या लोकांवर कारवाई झाल्याशिवाय मी आमची सगळी लोक आहे या हॉस्पिटल, या कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन पुढच्या जर 8-10 दिवसात कारवाई झाली नाही तर धरणे आंदोलन, त्याच्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये कलेक्टरच्या बसून आंदोलन करावं लागेल. मी येईल आणि 8 दिवसात चौकशी करा, कारवाई करा, आणि आता जो होईल त्याला परिणामाला प्रशासनाला सामोरं जावं लागेल. लक्ष नाही आहे. हे टक्केवारी खाणारे, 40% कमिशन खाणारी सरकार महाराष्ट्राच्या बोकांडीवर बसली आहे. यांना काही संबंध नाही आहे. एकीकडे 35,000 कोटी रुपये त्या एक चपराक दिली सुप्रीम कोर्टाच्या जजनी प्रसन्ना वराडे साहेबांनी, तरी शुद्धीवर या थापा मारली, तुमच्या सरकारच्या गालावर गाल लाल केलाय. तुम्ही 35,000 कोटी रुपये तिकडे कुंभमेळ्यासाठी खर्च करताय आणि या आरोग्य आणि एज्युकेशनसाठी, शैक्षणिक सुविधेसाठी तुमच्याकडे 3,000 कोटी रुपये नाहीत. एवढं बोलून जर सुधारायला तयार नसतील आणि आज डिलिव्हरीच्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये, RH मध्ये किंवा PSC मध्ये अजूनही निवासस्थानं नाही, डॉक्टर नाही, डॉक्टर आहे तर तिकडे नर्स नाही. आता काल परवाच आमच्याकडे मी मागच्या वेळेस पाहिला तो एनेस्थेसिया वाला ICUचा इन्चार्ज. अरे काय चाललंय? एनेस्थेसिया तो ICUचा इन्चार्ज असू शकतो? हे सगळं चाललेलं आहे. यामुळे यांना टक्केवारीमध्ये गुंतलेल्यांना लोकांच्या जीवाची पर्वा राहिली नाही. म्हणून आदिवासी पोरं तिकडे रस्त्यावर आंदोलन करतायत, उपोषण करतायत. शाळामध्ये मास्तर नाहीत म्हणून पोरं रस्त्यावर उतरले आहेत, विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. आणि हे सगळं पाहिल्यावर आरोग्याची सगळ्या उद्ध्वस्त झालेली यंत्रणा पाहतोय आम्ही. पदासाठी जी भरती होती ती रद्द करण्यात आलेली आहे. रद्द म्हणजे लीक झालं एक प्रकारानंतर MPSC ने ती रद्द केली आणि आता फेर परीक्षा. हे बघा, MPSC कडे क्लास 4 पासूनचे पद देण्याची जबाबदारी आहे, त्यांच्यावर सोपवली.
यंत्रणा तुटकी आहे. मला सांगा, मॅन पॉवर नाही. आणि आज हे सगळ्या संघात्मक हे मागणी करतात ते 2-2 वर्ष परीक्षा होत नाही, 2-2 वर्ष ती भरती होत नाही, 4-4 वर्ष होत नाही. आणि क्लास 1 पासून तर क्लास 4 पर्यंतची जबाबदारी, रिक्रुटमेंटची जबाबदारी. या संदर्भात परत पुन्हा तोच प्रश्न येतो, जिथे सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑडिट वेळेवर होत नाही, तो कुठल्याच प्रकारचा होत नाही. फायर ऑडिट कंपल्सरी सरकारने सर्क्युलर काढून काय उपयोग आहे, कागदावर आहे. आणि इथे म्हणजे अमरावती शहरातल्या ज्या तक्रारी आहेत की अजून 90 हॉस्पिटलचं जर ऑडिट झालं नाही तर मला वाटतं हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला आणि सारखे आपले CS आहेत ज्याच्यावर नियंत्रण असतो सिव्हिल सर्जनचा, ते दोषी आहेत. आता 4 वर्षापासून ते सिव्हिल सर्जन आहेत ना, त्यांना काय एवढं त्याच्यावर प्रेम आहे, तो का बदलला जात नाही? म्हणजे पुन्हा तिसरी घटनेची वाट पाहणार आहे का? हे सर्व मिळून आहे. आणि त्यामुळं आळीमिळी चुकीचे सगळं चाललं आहे आणि यात पैसे घेतल्याशिवाय ते दरवर्षी रिन्युअल पण होत नाही. कोचिंग क्लासेसचंही तसंच आहे. कोचिंग क्लासेसचे बरेचसे कोचिंग क्लासेस आपण पाहू, हा त्याचा गंभीर विषय आरोग्याचा आहे. तिथे पण सगळ्या त्या व्यवस्थेमध्ये लिकेजेस आहेत आणि सरकारमधले काही लोक त्याचा फायदा घेऊन गोंधळ घातला जातोय. म्हणून आरोग्याचे तरी किमान पद पूर्ण भरले पाहिजेत, एवढी साधी अक्कल सरकारला नसेल, आरोग्य विभागाला नसेल, तर यापेक्षा दिव्य काम याचं कोणतं आहे? सर, मेळघाटामध्ये आता आपण मला वाटतं की मला वाटतं की बाकीच्या प्रश्नाला आम्ही सर्किट हाऊसमध्ये राज्यामध्ये 10 सिव्हिल कंपनीचे 10,000 जे व्हेंटिलेटर आहे ते कार्यान्वित आहे. आता 2022 मध्ये सिलेंडरचा स्फोट झाला, या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला होता. आता त्याच व्हेंटिलेटरचा स्फोट झालाय. मात्र 10,000 सिलेंडर अजूनही कार्यान्वित आहे. त्यांचा स्फोट होऊन यासाठी काय सांगा? मी आजच पत्र लिहिणार आहे, मंत्र्यांना लिहिणार, मुख्यमंत्र्यांना लिहिणार आहे आणि हे तुरंत हे सगळे व्हेंटिलेटर जे आहेत ते बाजूला करा आणि नवीन व्हेंटिलेटरचा पुरवठा करा म्हणून माझं पत्र असणार आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे, मेळघाटामध्ये आताच एक बेठेकर नावाच्या मुलाचा मृत्यू झाला. इथे सुद्धा इथे बेठेकर नावाचा चिखलदरा तालुक्याचा मृत्यू झाला. या अगोदर महर्षी शाळेमध्ये राजेश बेठेकर नावाच्या 11व्या वर्गाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. म्हणजे जी अनियमितता आहे, वीज बाधा होते आश्रम शाळेमध्ये, वाहनामतीचा प्रकार होतो. आणि आता 500 पेक्षा जास्त विद्यार्थी मागील 6 दिवसापासून 24/7 अप्पर आयुक्त कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन करीत आहे, तरी सुद्धा कोणी दखल घेत नाही. जिथे ज्या देशामध्ये शेतकरी हक्कासाठी रस्त्यावर आल्यावर 700 लोकांचा जीव जातो तरी त्यांना काही वाटत नाही. हे हुकुमशाही वृत्तीचे लोक या देशाच्या ठिकाणी बसून आहेत, सत्तेमध्ये आहेत. थोडी यांना लोकांच्या काही देणं घेणं नाही. तिकडे इतके दिवस त्या जंतर मंतरवर तरुणांचं आंदोलन झालं, 20 दिवस गेले नाहीत, कोणी बघायला तयार नाहीत. सरकारचं कोणी साधा माणूस, खासदार सुद्धा गेला नाही सत्ताधारी पक्षाचा. आणि मग आंदोलन केल्यानंतर गोळीबार केला आणि त्यांना जखमी केला, त्यांचं रक्त सांडवलं तिकडे. हे असंवेदनशील, हा या सरकार हे असंवेदनशील का राज्य सरकार असू दे, नरेंद्रजीचं असू दे की देवेंद्रजीचं असू दे, हे दोनही सरकार असंवेदनशील आहेत. हे महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकलं आहे. त्यामुळे यांच्याकडून फार अपेक्षा न करता आता रस्त्यावर बसण्यापेक्षा यांच्या मंत्र्यांच्या घरात आणि कार्यालयात घुसून दाद मागण्याशिवाय पर्याय दिसत नाही. तरच हे यांनी हे शुद्धीवर येतील आणि तर काहीतरी करू शकतील. इतकं बेशरमपणा कधी पाहिला नाही. कोणी दखलच घ्यायला तयार नाही. म्हणजे हक्क मागायचं कुठे? या देशात लोकशाही की नाही? काल परवा पाहिलं, वटाणे शिजले नाही म्हणून तक्रार करणाऱ्या अंगणवाडी सेविकालाच काढून टाकलं. अरे हा म्हणजे हे तर फार अति झालं आहे. तुम्ही हुकुमशाही पद्धतीने वागताय. त्यामुळे त्याची दखल आम्ही घेऊ आणि फार गंभीर आहे ते. आम्ही पण लक्ष घालू.